नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घरामध्ये मुलामुलींचे विवाह जुळून येत नाही, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होतात, एखादी व्यक्ती सतत आजारी असते, कोणत्याही अडचणी असतील तर त्यासाठी आपल्याला पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये दररोज ह्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तर हे झाड जे म्हणजे पिंपळाचं वृक्ष आहे. तर या पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करण्या अगोदर एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून हे जे जल आहे तर तांब्या भरून पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता. नंतर मग आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि आपला उजवा हात जो आहे तर वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांची माफी मागायचं आहे. सांगायचं आहे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. काही चुकलं असेल तर माफ करा, घराची प्रगती होऊ द्या असे सांगून मग आपल्याला दररोज हा उपाय करायचा आहे.